नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण आईच्या पद्धतीने पौष्टिक असे गव्हाचे लाडू कसे बनवतात याची रेसिपी पाहणार आहोत। तसे मित्रांनो आपण तयार केलेले गव्हाचे लाडू हे इतके चवला अप्रतिम तयार होतात आणि अगदी पौष्टिक देखील आहेत। मुलं अगदी आवडीने मागून खातात। त्याचप्रमाणे लाडूचा आतमध्ये टेक्स्चर पाहू शकता, अतिशय मस्त असं दाणेदार आहे। आपण मित्रांनो दिवसातून फक्त एक लाडू हा मुलांना खायला द्या, जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी चांगल्या प्रकारे वाढेल ना, मग तुम्हाला कोणत्या आजाराचं टेन्शनच नाही। चला मग रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो गव्हाचे लाडू बनवण्यासाठी आपल्या इथे 4 कप इतकं स्वच्छ चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। वजनाने मित्रांनो हा गव्हाचं पीठ 500 ग्राम इतका आहे। मी या कपाने गव्हाचं पीठ इथे मेजर करून घेतलेलं आहे। सर्वप्रथम मित्रांनो आता लाडू तयार करण्यासाठी मी इथे लो फ्लेम वरती छानपैकी एक पॅन गरम करून घेतलेला आहे। आता या गरम पॅन मध्ये आपल्याला 1 कप म्हणजे 250 ग्राम इतकं साजूक तूप ऍड करायचं आहे। मी मित्रांनो इथे अगदी 2 ते 3 टेबलस्पून इतकं साजूक तूप साइडला ठेवून देत आहे। आता मित्रांनो पॅन मध्ये ऍड केलेला साजूक तूप आपल्याला या पद्धतीने चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे। आता या गरम साजूक तुपामध्ये सर्वप्रथम आपल्याला लाडूला पौष्टिक करण्यासाठी मी यामध्ये 40 ग्राम इतके डिंक ऍड करत आहे। डिंक मित्रांनो तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोर मध्ये इझिली भेटून जातील। लाडवाच्या मिश्रणामध्ये मित्रांनो डिंक ऍड केल्या आणि डिंकामुळे लाडू पौष्टिक बनतीलच। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, डिंक खाल्ल्यामुळे मित्रांनो आपली पचनशक्ती एकदम मस्त अशी चांगली राहते आणि डिंक खाणे हे आपले पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अतिशय फायदेशीर ठरतं। दॅट्स वाय मित्रांनो तुम्ही मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाडूच्या मिश्रणामध्ये डिंक जरूर ऍड करा, जेणेकरून लाडू क्रिस्पी तर बनतीलच, त्याचप्रमाणे मित्रांनो एकदम मस्त असे पौष्टिक देखील बनतील। आता मित्रांनो हे बघा 20 सेकंदात आपले डिंक मस्त अशी साजूक तुपामध्ये आपण फ्राय करून घेतलेले आहेत। खूपच चांगल्या प्रकारे एकदम मस्त असे कुरकुरीत आपले डिंक इथे फ्राय झालेले आहेत। आता हे फ्राय झालेले डिंक मी छानपैकी एक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे फ्राय केलेले डिंक मी थोड्या वेळ करता साईडला ठेवून देत आहे। आता मित्रांनो गरम साजूक तुपामध्येच आपल्याला ऍड करायचं आहे 4 कप इतकं चाळलेलं गव्हाचं पीठ। वजनाने हे 500 ग्राम इतकं गव्हाचं पीठ आहे। मित्रांनो तुमच्यासाठी इथे एक टिप देत आहे, जर तुम्हाला मित्रांनो इथं गव्हाचं पीठ वापरायचं नसेल, तुम्हाला एकदम दाणेदार लाडू हवे असेल तर काय करायचं आहे, तर मित्रांनो आपल्याला 500 ग्राम इतके अख्खे गहू घेऊन त्यांना ड्राय रोस्ट म्हणजे भाजून घ्यायचं साधारणतः 10 मिनिटांकरिता मीडियम फ्लेम वरती। नंतर त्याला मिक्सर मध्ये वाटून छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मित्रांनो तुमचे लाडू एकदम दाणेदार बनतील। आणि आपण हे गव्हाचं पीठ ऍड केले तेव्हा ते मित्रांनो दाणेदार आपण पिसलेले गहू आपल्याला ऍड करून द्यायचे आहेत। सो मित्रांनो आपण पाहू शकता हे बघा साजूक तुपामध्ये मी छानपैकी सर्व गव्हाचं पीठ ऍड करून दिलेलं आहे। आता साजूक तुपामध्ये गव्हाचं पीठ आपल्याला परतवत छानपैकी लो फ्लेम वरती 15 मिनिटांकरिता छानपैकी इथे भाजून घ्यायचं आहे। आपल्याला मित्रांनो गॅस फ्लेम इथे हाय ठेवायची नाहीये, अदरवाइज आपलं पीठ पॅनला लागून जळू शकतं। लो टू मीडियम आपल्या गॅस फ्लेम इथे ठेवायची आहे, मी लो ठेवलेली आहे। तसे मित्रांनो साजूक तुपामध्ये पीठ परतवणे आपल्याला लक्षात येत असेल, हे बघा पिठामध्ये छानपैकी इथे साजूक तुपामध्ये पीठ मिसळल्यामुळे गाठी तयार होत आहेत। परंतु मित्रांनो या गाठीमुळे काही टेन्शन घेण्याची बात नाहीये, जस्ट साजूक तुपाच्या गाठी आहेत ज्या पिठामध्ये तयार झालेल्या। या पद्धतीने जस्ट आपल्या स्पॅच्युला साहाय्याने त्या गाठी प्रेस करायच्या आहेत, म्हणजे लगेचच त्या मोकळ्या मोकळ्या होतात, कारण की जास्त पीठ आणि साजूक तूप आहे म्हणून टेन्शन घेण्याची काही बात नाहीये। आता मित्रांनो हे पीठ आपल्याला छानपैकी लो फ्लेम वरती साजूक तुपामध्ये हार्डली इथे परतवून घ्यायचं साधारणतः 15 मिनिटांकरिता। लो फ्लेम वरती मित्रांनो पीठ मला परतवत परफेक्टली इथे 15 मिनिटं झाली। 15 मिनिटांनंतर आपण पाहू शकता हे बघा पिठाचा कलर पूर्णपणे इथे चेंज झालेला आहे, छान मस्तपैकी असं लाईट असं गोल्डन ब्राऊन झालेला आहे। तसं हे बघा पीठ किती मस्त असं मोकळा मोकळा तयार झालेला आहे। मित्रांनो गव्हाच्या पिठाला आपण साजूक तुपामधून भाजून घेतला, त्यामुळे यामधून खूपच मस्त जबरदस्त सुगंध देखील येत आहे। आता मित्रांनो मी आपली गॅस फ्लेम बंद करून देत आहे, यापेक्षा डार्क आपल्या पिठाला करायचं नाहीये। आता मित्रांनो मी इथे एक ताट घेतले, या ताटामध्ये आपण भाजलेलं पीठ या पद्धतीने आपल्याला थंड होण्याकरिता ट्रान्सफर करून द्यायचं आहे। आता ताटामध्ये काढलेलं पीठ आपल्या या पद्धतीने स्पॅच्युलाच्या साहाय्याने स्प्रेड करून द्यायचं आहे। आता हा स्प्रेड केलेलं पीठ आपल्याला थोडा वेळ करता साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मित्रांनो मी इथे हाय फ्लेम वरती सेम इथे आपण पीठ भाजलेला जो पॅन आहे तो घेतलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला छानपैकी सर्वप्रथम आपण जो साईडला ठेवलेला होता 3 टेबलस्पून इतका साजूक तूप ऍड करून द्यायचा आहे। आता हा पॅन मध्ये ऍड केलेलं साजूक तूप छानपैकी गरम झालं का आता साजूक तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहे। चॉप केले काजू, चॉप केले बदाम, चारोळे आणि चॉप केले इथे खारीक घेतलेली आहे। खारीक मित्रांनो या लाडू मध्ये आवर्जून ऍड करायची आहे। खारीक खाल्ल्यामुळे मित्रांनो मुलांच्या हड्डी म्हणजे बोन इथे एकदम स्ट्रॉंग बनतात, म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। नक्की आपल्या
बारीक ॲड करायचे आहेत। प्रत्येकी मी 2 टेबलस्पून इतके सर्व ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत। तसे मित्रांनो ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये परतल्यानंतर मी यामध्ये पाव कप म्हणजे इथे 50 ग्राम इतकं किसलेलं सुकं खोबरं ॲड केलेलं आहे। जस्ट आता हे खोबरं आपल्याला हलकं असं 10 ते 15 सेकंदाकरिता फक्त इथं हाय फ्लेमवरती साजूक तुपामध्ये आपल्याला परतवायचं आहे। हे बघा मित्रांनो छानपैकी इथे खोबरं मी इथे हलकं असं एकदम सोनेरी करून घेतलेलं आहे। यापेक्षा जास्त आपल्याला खोबरं डार्क करायचं नाहीये। आता आपल्या गॅस फ्लेम बंद करून द्यायचे आहे। आता मी इथे आपण भाजलेल्या पिठाचं जे ताट आहे ते घेतलेलं आहे। या ताटामध्ये आपण फ्राय केलेले साजूक तुपातले आपले सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला ॲड करून द्यायचे आहे। तसे मित्रांनो आपल्याला ॲड करायचं आहे जे आपण फ्राय केलेले 50 ग्राम इतकं ड्रिंक, हे बघा ड्रिंक या पद्धतीने आपल्याला थोडेसे इथे चुरून घालायचे आहे, म्हणजे मित्रांनो लाडूला छानपैकी असं क्रिस्पी आणि दाणेदारपणा येतो। हे बघा मित्रांनो तिन्ही साहित्य छानपैकी ॲड केलेलं आहे। आता हे तिन्ही साहित्य आपल्याला छानपैकी या पद्धतीने सर्वप्रथम मिक्स आउट करून घ्यायचं आहे। जर मित्रांनो तुम्हाला इथे हे मिश्रण गरम वाटत असेल तुम्ही चमच्याने देखील हे साहित्य मिक्स आउट करू शकता। हे बघा फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स, ड्रिंक, त्याचप्रमाणे भाजलेलं पीठ छानपैकी एकत्र झालेलं आहे। आता मित्रांनो लाडूच्या मिश्रणात आपल्याला चौथं साहित्य ॲड करायचं आहे। 1 कप म्हणजे 350 ग्राम इतकं आपल्याला एकदम बारीक किसलं यामध्ये गुळ ॲड करायचं आहे। गुळ मित्रांनो आपल्याला इथे बारीक किसूनच घ्यायचा आहे, अदरवाईज तुम्ही इथे गुळाची पावडर घेतली तरीही चालेल। तसे मित्रांनो मी ज्या प्रमाणामध्ये हे साहित्य तुमच्याबरोबर शेअर करत आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला हे लाडूमध्ये हे साहित्य ॲड करायचे आहेत, म्हणजे तुमचे लाडू एकदम परफेक्ट तयार होतील। लाडूमध्ये मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे योग्य असेल तर तुमचे लाडू खाताना घशाला चिपकणारही नाही, त्याचप्रमाणे एकदम परफेक्ट कोणतेही कष्ट न घेता तुमचे लाडू तयार होतील। आता हा ॲड केलेला गुळ देखील आपल्याला सर्व साहित्याबरोबर मिक्स आउट करून द्यायचा आहे। पाहिलं ना मित्रांनो गव्हाच्या पिठाचे लाडू घरच्या घरी बनवणं किती सोपं आहे। अगदी आपल्याला साजूक तूप घ्यायचे, गव्हाचं पीठ घ्यायचं, ड्रायफ्रुट्स घ्यायचं, त्याचबरोबर आपल्याला ड्रिंक घेऊन आणि गुळ टाकून छानपैकी लाडूचं मिश्रण आता मिक्स आउट करून लाडू बनवून घ्यायचे आहे। तसे मित्रांनो हे मिश्रण आपल्याला गरम गरम असतानाच यामध्ये छानपैकी गुळ टाकून मळून घ्यायचं आहे। हे बघा गुळ छानपैकी आपल्या मिश्रणामध्ये इथे मिक्स करून घातलेलं आहे। आता मित्रांनो या मिश्रणापासून आपल्याला लाडू बनवायला सुरुवात करायची आहे। हे बघा मित्रांनो ज्या आकाराचा आपल्याला लाडू बनवायचा तेवढ्या आकाराचं आपल्याला इथे मिश्रण घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला छानपैकी लाडूचा शेप देऊन घ्यायचा आहे। लाडूचं मिश्रण मित्रांनो गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करायची ही गोष्ट आपल्या इथे लक्षात ठेवायची आहे, अदरवाईज आपले लाडू इथे बनणार नाहीत। हे बघा एक लाडू मी तुम्हाला इथे तयार करून दाखवलेला आहे। आता हा तयार लाडू आपल्याला छानपैकी प्लेटवरती ठेवून द्यायचा आहे। सो मित्रांनो आता सेम वेमध्ये मी इथे आणखीन एक तुम्हाला लाडू तयार करून दाखवत आहे। सर्वप्रथम आपण तयार केलेलं लाडूचं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हाताने थोडंसं त्या मिश्रण मळून छानपैकी या पद्धतीने आपल्या लाडूला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। तसे मित्रांनो जर तुम्हाला लाडूला डेकोरेशन करण्यासाठी यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स अप्लाय करायचे असेल तुम्ही या पद्धतीने काजू आणि बदाम छानपैकी अप्लाय करू शकता, म्हणजे लाडू आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल। आता या पद्धतीने लाडूला हातावरती खेळून छानपैकी गोल आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो सेम वेमध्ये आपला इथे आणखीन एक लाडू छानपैकी तयार झाले आहे। आता हा तयार लाडू देखील मी एका प्लेटवरती अरेंज करून देत आहे। याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे। सर्वप्रथम या पद्धतीने लाडूचं मिश्रण छानपैकी थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मित्रांनो लाडू लगेच बांधले जातात। तसे मित्रांनो लाडूचं मिश्रण आपल्याला थोडं इथे थंड करायचं नाहीये, अदरवाईज आपले लाडू बनणार नाहीत, ही गोष्ट आपल्याला पुन्हा इथे ध्यानात ठेवायची आहे। आणि छानपैकी गरमागरम मिश्रण असल्यानंतर आपले लाडू छानपैकी बांधून घ्यायचे आहेत। हे बघा किती सुंदर असं एकदम सुबक असा आणखीन एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे। आता हा तयार लाडू देखील मी एक प्लेटवरती ठेवून देत आहे। सो मित्रांनो अवघ्या आपण 3 मिनिटांनंतर पाहू शकता मी सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत। सो मित्रांनो फायनली आपली गव्हाच्या पिठाची लाडूची रेसिपी कंप्लीट झालेली। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसंच मित्रांनो आपण लाडूचा आतमधला टेक्स्चर पाहू शकता, अगदी मस्त असं दाणेदार आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट। जर मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा, तसं आपल्या चॅनल सबस्क्राईब देखील करा। चॅनलला सबस्क्राईब करणं निःशुल्क असतं, त्यासाठी आपल्या कोणत्याही प्रकारचे चार्जेस पेड करावे लागत नाही। तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि चवीला एकदम अप्रतिम हे लाडू तयार झाले, नक्की तुम्ही देखील ट्राय करा। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व शुभेच्छा, मनपूर्वक आभार।